बाबा बरं वाटलं तुम्ही घरी परत आलात हे बघून बरं वाटलं। या ना, या आतमध्ये या। मला वाटलंच नव्हतं मी कधी या संकटातून बाहेर येईन, कारण सगळे पुरावे माझ्या विरोधात होते। बाहेर लोक सुद्धा माझ्या बाबतीत नको नको ते समज करून बसले होते। सगळ्या बातम्यांमधनं सुद्धा माझी बदनामीच होत होती। कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल अशी आशाच सोडली नव्हती मला। तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीस असंच वाटलं होतं मला। पण केदार, आज तू माझ्यासाठी जे काय केलंयस ना, ते जर केलं नसतंस ना, तर कायद्याच्या नजरेत निर्दोष होऊन सुद्धा समाजाच्या दृष्टीने मी कायम गुन्हेगारच ठरलो असतो। घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं असतं, माझं कठीण होऊन बसलं असतं। पण नाही रे बाळा, तू आज मला समजून घेतलास, सांभाळून घेतलास, एक आधार म्हणून या बापाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलास तू। एवढंच नाही, एमिरेटच्या माध्यमातून ती सगळ्या जगासमोर आणलीस, त्यासाठी खूप खूप थँक्यू बाळा। आणि कौशिकीने मला सगळे व्हिडिओ दाखवले ना, मी बघितले सगळे व्हिडिओ। थँक्यू म्हणायची गरज नाहीये। मी एमएनएनचा एम्प्लॉई आहे आणि एमएनएन नेहमी सत्याच्या बाजूने उभं असतं, तेच मी केलं। फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय। अरे त्यासाठी मला तुझं कायम अभिमानच वाटत आलाय। पण एक सांगू, आज एक एम्प्लॉय म्हणून जसं तू तुझं कर्तव्य पार पाडलंस, तसं उद्या या घराचा मुलगा म्हणून तुझं एक कर्तव्य पार पाडशील। बाबा तो केदार। हॅलो, अरे पार्थ, कुठे आहेस तू? किती वेळा कॉल केला मी तुला, फोन का नाही उचलत आहेस? अगं एक्स्ट्रीमली सॉरी, ते ना मी जरा कामात होतो म्हणून। अरे ॲक्च्युली मी सॉरी, मी खूप हक्काने बोलले ना। अगं तेच तर आवडलं। म्हणजे म्हणजे तू मित्रासारखं बोललीस ना माझ्यासोबत, तेच आवडलं मला, असं बोलायचं होतं। सो स्वीट ऑफ यू।